जर समजा त्या मुलीला त्या वर्ग शिक्षक शिकवत होता आणि शिकवत असताना तिला मुख्याध्यापकाच्या घरी, मुख्याध्यापक कुठं राहतो? गावामध्ये. किती लांब आहे इथून? बर, इथून म्हणजे बघा, एक लक्षात ठेवा, मुलगी वर्गामध्ये शिकत असताना त्या शिक्षकाने इथल्या शिक्षकाला, तो इथंच होता का मुख्याध्यापक? मग घरी केव्हा गेला? जेवायला हा, म्हणजे तो सोबत घेऊन गेला तिला की शिक्षकाला फोन करून? शिक्षकाने सांगितलं असं मी ऐकलंय. शिक्षकाने त्या मुलीला सांगितलं? हा, मी असं ऐकलं का तिच्या आजी घरी आली आणि मग तुला घरी तिथे त्या सरांनी बोलवलंय. बरं, मुलगी तिथे गेली. मग मला एक आता पहिला प्रश्न आहे तुम्हाला, का इथं सगळ्यात पहिले सीसीटीव्ही कॅमेरा आहे का? सगळे कॅमेरे वर्गामध्ये आहे? आता सगळ्यात पहिले वर्गामध्ये कॅमेरे लावायचे. बरं, इथं वायफाय आहे? वायफाय घ्यायचं आणि ज्या पाल्याचे इथं मुलगी वर्गामध्ये आहे, शिकताय, त्याच्या मोबाईल मध्ये एक ऍप इन्स्टॉल करून द्यायचं आणि त्याला त्याच्या घरून कधीही त्याचा मुलगा मुलगी वर्गात शिकवत आहे, शिक्षक काय करतोय ते त्याला बघता आलं पाहिजे. होणार ते? आणि अजून एक थांबून दादा, हा, आणि दुसरी गोष्ट बघा, कुठलाही मुलगा किंवा कुठलीही मुलगी काही कारण असलं तरी पालकांच्या सहमतीशिवाय, पालकांसोबत तो मुलगा मुलगी तरच त्या कंपाऊंडच्या बाहेर जाईल, नाहीतर वर्गातून किंवा कोणाची तंबाखूची पुडी आणायला गेला, शिक्षकाची सिगरेटचं पाकिट आणायला गेला, आता जमणार नाही सर. हा जो प्रकार घडलाय ना, अरे ह्याच शाळेनं अख्ख्या महाराष्ट्राला इथं असंख्य अधिकारी दिले असतील. या शाळेचं एक नाव आहे, या 5-50 गावांचं, या आदिवासी भागातल्या गावांना चांगले दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे. आणि एका नरधमानं इथं कलंक आणला. मला सगळ्यात पहिले इथं सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे, वर्गात पाहिजे, परिसरात पाहिजे. किती दिवसात होणार आता हे? हा, संस्था चालकांशी बोलून घ्या. आणि ऐका, आणि त्याला आता काय केलंय? निलंबित, दोघांना निलंबित नाही करायचं, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस. ऐका, नाही, निरोव फ्रॉम सर्व्हिस म्हणजे डायरेक्ट कामातनं काढून टाकायचं. आणि त्याचं आहे ना, त्याचं फक्त नाव तुकाराम आहे, परंतु तो आसाराम आहे, लक्षात घ्या. तो फक्त नावाचा तुकाराम आहे. त्यानं तुकाराम महाराजांचा एक जरी गुण अंगी घेतला असता ना, 3 वर्षांना रिटायर होतोय, 53व्या वर्षी नातीच्या वयाच्या मुलीबरोबर व्यभिचार केलाय त्यानं, अत्याचार केलाय, अशा नीच नराधमाला माफी नाही.